नमस्कार, मी पृथ्वीराजी. आपण बघत आहात जनमत लाईव्ह. महाराष्ट्राचा महासंग्राम मुद्दा मतदारसंघाचा या विशेष कार्यक्रमात आज आपण आलेलो खापा नगर परिषद येथे. खापा नगर परिषदेमध्ये बघायला गेलं, भाजप आणि काँग्रेसची जरच तुरुची लढाई असली तरी अपक्षाने सुद्धा इथे दमखम दाखवलेला आहे. यातच बघायला गेलं, अपक्षाची ज्यांनी भूमिका मांडलेली आहे, मुकेश गायधनी आपल्या सोबत आहेत. गायधनी साहेब, एकंदरीत निवडणुकीच्या रिंगणात आपण उतरले, आपणास असं का बरं वाटलं की आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरायला पाहिजे? माझा पंचवार्षिक मध्ये मी सभापती, नगर परिषद मध्ये नगरसेवक आणि उपाध्यक्ष पद राबविलेलं आहे. आणि आता जे उमेदवार आहे सध्या पक्ष सर्व सत्ताधारी पक्ष दलाकडून, त्यांच्यापेक्षा मला माझा जो आहे पंचवार्षिक अनुभव हा जास्त आहे. आणि मला असं वाटते की निस्वार्थपणे मी गावाची सेवा करू शकतो. त्यासाठी मी गावाच्या लोकांसाठी, गावाच्या हितासाठी आणि माझ्या खास लोकांसाठी मी ह्या निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उभा आहे. आपण बघायला गेलं गायधनी साहेब, आपण कुठेतरी ज्यात पंचवार्षिक भूमिका निभवली सुद्धा आहे, आपल्याला ज्ञान सुद्धा या गोष्टी कसे कामं करायचे, काय नाही करायचे. एकंदरीत काय वाटते, कोणकोणते असे कामं रखडलेले आहेत जे तुम्हाला करायचे असं वाटतं? रखडलेले म्हणजे आता 3 वर्ष आमच्या गावात इलेक्शन झालेले नव्हते. प्रशासकीय मार्गाद्वारे जे पण काम झाले ते काम म्हणजे उत्तमरित्या नाही झाले, पण भरपूरशी कामं झालेले आहे. पण संविधानिक हक्क जो असतो नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचा, ह्या गावाला मिळणं आवश्यक आहे. त्यासाठी आज भरपूरशा दिवसानंतर इलेक्शन लागलेले आहे. आणि या इलेक्शनच्या माध्यमातून मी गावाच्या प्रतिनिधी म्हणून मी माझ्या गावातल्या प्रत्येक नागरिकाचे प्रश्न आपल्या लेवलवर सोडवण्यासाठी सक्षम आहे. आणि त्यासाठी मी ह्या इलेक्शनला उभं झाला. मला कोणत्याही पक्षाचं, चिन्हाचं किंवा काही आवश्यकता नाही. माझा मित्रपरिवार आणि माझे गावकरी माझ्यासोबत आहे आणि त्यांना माहीत आहे माझा जो विषय आहे. मी कधीच कोणत्या कंत्राटमध्ये आजपर्यंत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या राहिल्यानं बाकीचे उमेदवार जे आहे आज सध्या उभे आहे तिन्ही पक्षाकडून, हे प्रत्यक्षरित्या तरी आज सर्व गावकऱ्यांना मालूम आहे की त्यांच्या कंत्राटदारमध्ये किंवा आता बहुतेक 2 दिवसात सोशल मीडिया आधी चर्चा सुरू झाली की जंगली रवी पे आओ ना महाराज, अशा प्रकारचे उमेदवार इथे उभे आहे. आणि त्यामध्ये मी एक मार्गातला व्यक्ती आहे, एक सेवक म्हणून मी लोकांसाठी काम करणार आहे. आणि लोक मला निवडून देणार आहे. लोक मला लाईक पण करत आहे आणि त्यांचं जे बहुमत आहे ते तुम्हाला येत्या 3 तारखेला दिसणार पण आहे. परमात्मा एक सेवकाचा सर्वात जास्त कुठे समाज इथे आहे बघायला गेलं त्या हिशोबाने. एकंदरीत आपण सुद्धा सिख सेवक आहात, आपल्याला काय वाटतं की समाज आपल्या सोबत आहे? निश्चितपणे परमात्मा एक मध्ये आज आमचे सर्व सेवक जे आहे ते उभे आहेत. निश्चितपणे मी सांगू शकतो की लोकसभेमध्ये जो केदार साहेबांनी जो मानला एक प्रोपोगंडा की त्यांनी तो खासदार निवडून आला, पण हे त्यांचं एक माइंडसेट असल्यासारखा आहे. आणि जो आमचे श्यामकुमार बर्वेजी साहेब आहे, हे जे फक्त ने फक्त परमात्मा एक सेवकामुळेच निवडून आलेले आहे. आणि अगर केदार साहेबांमुळे जर निवडून आले असते मग केदार साहेब स्वतः का पडले या क्षेत्रात, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सुतोंदरे माहिती पडली की आपण भाजप पक्षामध्ये सुद्धा होता आणि भाजप पक्षामध्ये आपण वेळीत सुद्धा दिला. आपण त्याच्यामधून विकास करायला कुठेतरी गतीनं सुद्धा प्रयत्न केला. अचानक बंडखोरी केली आपण आणि कुठेतरी ज्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या तेही अपक्षाची भूमिका घेतली आहे. चर्चेला उत्थान आलेलं आहे आणि कुठेतरी जे आपण काँग्रेस पक्षाला मदत करतो असं सुद्धा जे आहे चर्चा सुरू आहे. हे कुठपर्यंत योग्य वाटतं? मी कोणत्याच पक्षाशी बंडखोरी केली नाही आहे. मी भाजपमध्ये कार्यरत होतो. एक लोकॅलिटी बनलेली आहे की आमचा जो एरिया आहे नवीन वस्ती मॉयल, इथे आमचे जवळपास 3.5 प्रभाग असतात. फक्त आणि फक्त की नवीन वस्ती माईनमध्ये हा व्यक्ती राहत असल्यामुळे मला पूर्ण 100% हे होतं की मला काँग्रेस तिकीट देणार, BJP तिकीट देणार नाही. मी काँग्रेसलाही तिकीट मागितली होती की माझ्याकडे असा वर्ग आहे, माझे 3 प्रभागाचे लोक माझ्यासोबत आहे, परमात्मा एकचे लोक सोबत आहे, मला तुम्ही यावेळेस तिकीट द्या. मला तिकीट दिले असते तर फक्त मला जे आहे एक मॉरल सपोर्ट म्हणून नगरसेवकाचा सपोर्ट मिळाला असता. म्हणजे तुम्हाला कुठेतरी पक्षाने डावळलेला आणि कुठेतरी बघायला गेलं तुमच्याकडे धनशक्तीचा अभाव असल्यामुळे जे आहे तुम्हाला कुठेतरी डावण्यात आलं, स्पष्ट म्हणणं तुमचं आहे का? होऊ शकते असं की धनशक्तीचा अभाव म्हणा किंवा धनशक्तीचा अभाव नाही आहे माझ्याकडे फक्त एरियाचा अभाव. आम्हाला भरपूरशा वेळेपासून आमच्याकडे जो खास करून नवीन वस्ती मॉयलचा एरिया आहे इथे पक्षाचे पद पण मिळत नाही. आमची मागणी नेहमी राहिली आहे की जर पॅरेंट बॉडीचे पद तुम्ही बाजारात देता किंवा खाप्यात देता तर एक युवा बॉडीचं पद आमच्या एरियात द्यायला हवं, मग तो पक्ष कोणताही असो. ह्या गोष्टीसाठी मी एक जिद्द लावून ठेवली आहे आणि ह्या जिद्दीसाठी मी आज आमच्या नवीन वस्ती मॉयल आणि पूर्ण खाप्याच्या लोकांसाठी एक प्रतिनिधित्व करत आहे. बघायला गेलं कुठेतरी
गायधनी साहेब, नुकतेच जे आहेत आपण 5 वर्ष दिलेले आहेत सभापती राम चुकलेले आहेत, त्या काळामध्ये भ्रष्टाचार झाला असा आरोप जे आहेत भाजपचे काही उमेदवार लावत आहेत. आपण काँग्रेस पक्षाची कुठे जे आहेत निगडीत होते आणि त्या खास करून जे बघायला गेलं सोबती म्हणून आपण जे आहेत एक नगर परिषद चालवली आहे. तर खरंच भ्रष्टाचार झाला का? जे आरोप ते लावत आहेत ते योग्य आहेत का? आता सध्या तुम्ही म्हणता की मला भाजपचे उमेदवार भाजपच्याच माजी नगराध्यक्षावर आरोप लावत आहे. हे कुठे ना कुठे दोघे एकमेकाला कॉन्ट्रॅडिक्ट करत आहे. आज भाजपच्या जो मागच्या पंचवार्षिक जो उमेदवार तो आज शिवसेना पकडली आहे, कारण फक्त त्याला तिकीट नाही मिळाली. आज अशा तो व्यक्तीसमोर उभा आहे की जो पूर्ण गावाला त्याला नाही, तो काहीतरी मतांनी म्हणजे भरपूरशा मतांनी 3rd नंबर राहून पडलेला आहे. आज फक्त त्या व्यक्तीला तिकीट नाही मिळाली म्हणून तो दुसऱ्याला पॅक झाला. जो मागच्या पंचवार्षिकमध्ये योजना आहे, मी माझा अनुभव सांगतो का कोणताही नगराध्यक्ष किंवा नगरसेवक भ्रष्टाचार करू शकत नाही, हे मला माहित आहे. भ्रष्टाचाराची परिभाषा काय असायला तुमच्या हिशोबाने? आता भ्रष्टाचाराची परिभाषा म्हणजे तुम्ही कंत्राट घेता, पण फक्त कंत्राटमध्ये तुमचे नाव नाही, पण कंत्राटमध्ये तुमच्या मित्राच्या नावाने कंत्राट घेणं हा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे. तुम्हाला नगराध्यक्ष नगरसेवक बनवलं म्हणून नगर परिषदेच्या चाब्या तुमच्या हातात दिले नाही का केव्हाही जाऊन पैसे काढून घ्या. भ्रष्टाचार एका विशिष्ट पद्धतीने केला. तर आज भरपूरसे आमचे पालकमंत्री साहेब जे आहे आता त्यांच्या पहिल्या हिशोबाने अगर विधानसभेच्या आमदाराच्या पगार जो आहे 1.5 ते 2 लाख रुपये आहे. त्याच्यापेक्षा जास्त पगार आमचे इंजिनियर आज मुलं कमवून राहिले आहे, पण त्यांच्याकडे सिंगापूरला करोडोची प्रॉपर्टी नाही आहे. आमचे पूर्वज तिथे खर्च पाणी जेवण त्याचे 2 लाख रुपये वर्षाचे वाढले तर वाचले, पण आमदाराला 1.5 लाख रुपयेच महिना आहे. मुकेश गायधनीलाच का बरं निवडून दिलं पाहिजे? काय अशा विशिष्ट तुमच्यामध्ये आहे? हे लोकांना माहित पाहिजे. विशिष्ट काय, मला अनुभव आहे नगर परिषद सभागृह कसं. मी माझ्या नगर परिषदच्या प्रभाग 1 ते प्रभाग 8 होते, त्यामध्ये मी प्रत्येक विषयावर आपला एक विजन ठेवलेला आहे की का केल्याने का होते. आता एक उदाहरण म्हणतो की जसे रस्ते बनवायचे आहे, रस्ते बनवायला सरसकट रस्ते बनून जाते, पण समोर रस्त्याच्या खाली पाईपलाईनची गरज पडली तर पाईपलाईन नसते कधी, मग त्यासाठी पुन्हा रस्ता खोदा. अरे तुम्ही जेव्हा एक रस्ता बनवाल त्यासाठी तू रस्त्याच्या भविष्यात 5 ते 10 वर्षासमोर तुम्हाला काय घडामोडी करता येईल, तुम्ही रस्ता बनवायच्या आधी ते करा. आम्ही आता आमच्या नगर अध्यक्ष जर मला निवडून दिलं, मी लोकांसाठी मी नगर परिषदचा 0 फंड वापरण्याशिवाय म्हणजे नगर परिषद 1 रुपया न घेता मी असे भरपूरसे विकास काम जे करू शकतो ज्यांनी आमच्या सामान्य लोकांना राहत मिळू शकते. एकीकडे जे आज BJP का स्मार्ट मीटरचे जे लावत आहेत, त्या स्मार्ट मीटरचे समाधान आहे सोलार. मी माझ्याकडे मित्र आहे, माझे मित्र बँकिंगमध्ये आहे, माझे मित्र सोलारमध्ये आहे. मी त्यांना डायरेक्ट फायनान्स करून देईन. उदाहरणार्थ की जसं तुमचं एखाद्या व्यक्तीचं 1,500 रुपये बिल येत आहे, सबसिडी कापून त्याला फक्त 1,500 रुपये त्या महिन्यात द्यायचे. असं समजायचं आहे की ग्राहकांनी की 1,500 रुपये मी 1 लाख रुपये संपेपर्यंत तुम्हाला हे देतो इन्स्टॉलमेंट. तुम्ही जर निवडून आल्यानंतर मी जे सांगितलं की मी हे करणार, तर किती कालावधी म्हणजे किती दिवसात तुम्ही ह्या गोष्टी करणार? माझं विजन आहे, मला 1 ते 1.5 वर्ष लागेल, तर मी कराल. मी माझ्याकडे पुढचे 3.5 वर्ष खाली बसणार आहे. मी माझे जे विजन आहे, अगर नगराध्यक्ष मला बनवून दिलं तर मी लोकांच्या समस्या येणाऱ्या 2025 ते 2027 मध्ये संपणार आहे आणि मी बिनकामाचे नगराध्यक्ष म्हणून 3.5 वर्ष नगर परिषदमध्ये बसणार आहे, फक्त लोकांचे कागदपत्र साईन करण्यासाठी. तर हे होते आपल्यासोबत जे आहेत कुठेतरी मुकेश गायधनी साहेब, त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की यंदाच्या निवडणुकीत जर जनतेने मला साथ दिली तर जे आहेत मी 2 वर्ष जे आहेत सगळ्या समस्याचा तोडगा काढणार आणि 3.5 म्हणजे 3 वर्ष जे आहेत ते फक्त आणि फक्त जे आहेत जनतेच्या समस्याच्या जे आहेत फक्त साईन करण्यासाठी बसणार. एकंदरीत भाजप पक्ष काँग्रेस पक्षामध्ये जरी चुरशीची लढाई असली तरी अपक्ष प्रत्येक वेळा महत्त्वाची भूमिका निभवते. आता कुठेतरी बघायला गेलं ज्या हिशोबाने काँग्रेस पक्ष आणि भाजप पक्षाची साथ मिळून कामं सुद्धा केलेली आहेत, तर याचा कुठपर्यंत तोटा जे आहेत या दोघा पक्षाला होतो हे सुद्धा बघणं असेल, की मतविभाजन होणार हे सुद्धा बघणं असेल, आणि कशा करता कुठेतरी या मुकेश गायधनी उतरले अपक्षाच्या भूमिकेमध्ये हे बघणं योग्य सुद्धा असेल. कॅमेरा पर्सन अजय पटेल सोबत मी प्रदीप यांची. आपण बघत राहा जनमत लाईव्ह, महाराष्ट्राचा महासंग्राम, मुद्दा मतदारसंघाचा.